तिकीट टू फिनाले ही गेम खूप मस्त गेम खेळता येतो, पण हा अर्धा तास पण लावून खेळता येतो बरं का. कसं सांगतो, आपला बबड्या म्हणजेच राकेश बापट हा अर्धा तास का, ह्याला 1 तास दिला तरी ह्याचा गुडघा काम करायचं नाही, ह्याला काय करायचं नाही. ह्याला टास्क दिलाय त्यानं अर्धा तासच लावला डायरेक्ट. बिग बॉस पण म्हणत असेल, अरे मी घेतो बाबा तुझ्या वाट्याचं बस कर, ये बस करो, फास्ट फॉरवर्ड करके फास्ट फॉरवर्ड करो और ये एपिसोड पहिले खत्म करो. अरे यार लय बेकार बाबा राकेश, तुझं पाय धरतो मी, लय बेकार आहे, लय एवढं बेकार गेम खेळला. बरं जाऊ दे, खेळा त्याला समजा नाही की आता काय गेम राहिलाय आपला. तेव्हा अजून त्याच्या डोक्यात चाललंय की काटा ठेवला पाहिजे आणि त्याचे गेम अजून पण उठून दिसेना. आता त्याला एवढा भारी चान्स होता, तिकीट टू फिनाले हो, डायरेक्ट इमानातनं भाऊ लयच अर्धा तास लावला म्हणजे याला अर्थ नाही. आणि त्याला असं बी भेटणार नव्हतं ते, पण मला असं वाटतं की एक तरी तास चांगला खेळला असता, डायरेक्ट तिकीट टू फिनाले होतं. आणि ह्या दोन पोरींपेक्षा हा चांगला खेळला असता मला असं वाटत होतं, कारण उंच पण आहे आणि स्फूर्ती तर आहेच आहेत. म्हणलं हा तर टास्क जिद्दीने खेळेल, पण काय माहिती कुठं ह्याला साथ दिलं नाही का काय, स्वतःच्या शरीरानं साथ दिलं नाही. पण परत एकदा डिसअपॉइंटेड, म्हणून ह्याला तर सपोर्ट करणं मला तर चुकीचं वाटतं. कारण एवढं डिसअपॉइंटमेंट एक दिवशी पण मला वाटलं नाही की बाबा ह्याला मी सपोर्ट केलं तर मला चांगलं वाटेल. आणि तन्वी त्याच्या विरोधात टॉप नॉच बाई, टॉप नॉच. परत एकदा तन्वीची तारीफ करतो मी, काय तारीफ करू, माझे तोंडातले शब्द संपतील. पण 21 मिनिटं कुठं आणि 6.5 मिनिटं कुठं, समज रे खतम.